जय हिंद मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह तिघांचेही पेपर झाले। आता मुलं वाट बघतायत की फायनल कट ऑफ किती लागेल। आन्सर की आली, सर्व काही झालं। जे आपल्याला वाटलं होतं की मागच्या वर्षी मुंबईचा पेपर हार्ड निघाला होता, या वर्षी मुंबईचा पेपर सोपा आलेला आहे, बऱ्यापैकी सोपा आलेला आहे आणि मुलांना मार्क देखील चांगल्या पद्धतीने भेटलेले आहेत। आता फायनल कट ऑफ किती लागेल हा सर्वांचाच प्रश्न आहे। सर्व YouTube वरती तुम्ही बघितलं असेल, सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपली मतं मांडलेली आहेत की सर्वसाधारणपणे कट ऑफ मार्क जे आहेत मुंबईचे कितीपर्यंत जाऊ शकतात। आणि जवळपास सर्वांचं मतानुसार मुंबईचं ओपनचं कट ऑफ हा जवळपास 30 ते 32 मार्काच्या पुढे जाणार आहे, असं जवळपास सर्वांचंच मत आहे। आता शेवटी फायनल मेरिट किती लागते याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे आणि शक्यतो मेरिट ते पण 30 ते 35च्या दरम्यानच लागण्याची शक्यता आहे, पण एखाद्या वेळेस कमी सुद्धा लागू शकते, कारण कधी कधी आपला अंदाज हे सुद्धा खोटा ठरू शकतो। आणि ज्या पद्धतीने मुलांची मानसिकता जी होती ती अनेक दिवसापासून पेपर होत नसल्यामुळे मुलांनी अवघड गोष्टींकडे लक्ष दिलं, परंतु पेपरमध्ये अनेक मुलं असे देखील आहेत की सोपे प्रश्न चुकून आलेले आहेत। बरं, जे काही असेल ते आता बरेच मुलं असे सुद्धा असतील ज्यांना ग्राउंड तर क्वालिफाईड झाले होते किंवा ग्राउंड मध्ये चांगले मार्क आले होते। बरेच असे मुलं होते ज्यांना ग्राउंड मध्ये चांगल्यापैकी मार्क होते, परंतु पेपरला मार्क कमी आले आणि अनेक मुलं नाराज देखील असतील किंवा त्यांना वाटत असेल की आता पोलीस भरती करावं की नाही करावं, नेमका काय केलं पाहिजे। बरं, तुमच्यासाठी एकच सांगेल मित्रांनो, जर तुम्ही 85 पेक्षा जास्त मार्क घेतायत तर तुम्ही सगळ्याच पद्धतीने क्वालिफाईड होतात, तुमचा अभ्यास देखील बरोबर झाला होता, पण काही छोट्या चुकामुळे तुम्हाला मार्क कदाचित कमी आले असतील। त्यामध्ये सिरियल मिस्टेक असेल, त्यामध्ये सोपे प्रश्न चुकवणं असेल, कधी प्रश्न न वाचता डायरेक्ट घाईघाईमध्ये प्रश्न सोपा वाटतोय आणि घाईघाईमध्ये आपण दुसराच गोल करून बसलो असेल, अशा छोट्या मोठ्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील, त्यामुळे तुम्हाला मार्क कमी आलेले आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला 44 प्लस ग्राउंड मध्ये मार्क होते किंवा 42 प्लस जर तुम्हाला ग्राउंड मध्ये मार्क होते तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अशा वाईट कंडिशन मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स म्हणतो आपण त्याला, खूप चांगला परफॉर्मन्स केला होता। परंतु काही वेळा आपण म्हणतो 1% नशीब लागतं आणि ही गोष्ट खरी आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल। कधी 1% तोच आपला नेमका घोळ करतो आणि आपण पोलीस होता राहून जातो। अशा तुमच्या बाबतीत सुद्धा घडले असेल। अशा सर्व मुलांना मी एकच सांगेल, जर तुमचं कमी वय असेल तर झालं गेलं ते सर्व विसरा आणि पुन्हा एकदा नवीन पोलीस भरतीच्या तयारीला लागा। मी एवढंच सांगेल, झालं गेलं ते विसरा, पुन्हा एकदा नवीन तयारीला लागा। लक्षात ठेवा, घडल्या चुका त्या होऊ द्या, माणूस आहे तर चुका माणसांकडून होत असतात आणि सर्वच माणसांचे 100% निर्णय हा काही कधीच खरं ठरत नाही। कधी आपला निर्णय चुकीचा सुद्धा ठरू शकतो, त्यामुळे आपली चूक मान्य करायची आणि विषय सोडायचा आणि पुन्हा एकदा नव्याने आपण सुरुवात करायची। कधी काय होतं मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेच्या युगांमध्ये कधी यशाच्या पायरीवरती आपण चढतो, फक्त एक पायरी शिल्लक राहते, हजारो पायऱ्या चढून आपण वरती गेलेला असतो, परंतु कधी एक पायरी शिल्लक राहते आणि नेमकाच तेव्हाच काहीतरी घडतं, आपण त्या पुन्हा एका पायरीवरून खालच्या शेवटच्या पायरीपर्यंत पडतो, अशी गत होते। परंतु जर तुम्ही हार मानली नाही तर पुन्हा एकदा नव्याने जोमाने नव्या उत्साहाने त्या गोष्टी करायला गेलात तर शेवटच्या पायरीपर्यंत पुन्हा जाणार आणि पुन्हा जो एक टप्पा तुमचा राहिला होता ते तुम्ही पार करणार। त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन जोशाने नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा होता ते म्हणजे नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते। बघा, आता 15 तारखेपासून कारागृहाचं ग्राउंड सुरू होणार होता, परंतु 26 जानेवारीमुळे आणखी तो पुढे ढकलण्यात आलेला आहे। म्हणजे साधारणतः जर आपण एक विचार केला तर फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत कारागृहाचं देखील ग्राउंड होऊन जाईल आणि खऱ्या अर्थाने
पोलीस भरती 2017 ची भरती प्रक्रिया कंप्लीट होईल, कारण आता मुंबईचं फक्त मेरिटच लागायचं बाकी राहिलं आहे. आणि एकदा का जी काय 17,000 पदांची पोलीस भरती चालू आहे ती भरती प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर नवीन पोलीस भरतीची सुद्धा जाहिरात येऊ शकते. एक्झॅक्टली जर आपण म्हटलं की कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, तर एक्झॅक्टली तारीख तर आपण सांगू शकत नाही, परंतु फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचा पहिला आठवडा या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला सर्वांना पाहायला मिळू शकते. आणि याचा ग्राउंड जर म्हणत असाल की सर ग्राउंड कधीपर्यंत सुरू होऊन जाईल, तर बघा ग्राउंड शक्यतोवर मला तरी वाटतं की मुंबई सोडलं तर इतर जिल्ह्यांचं ग्राउंड जुलैपर्यंत जूनपर्यंत संपून जाऊ शकतात. आणि पावसाळ्यामध्ये मुंबईचं ग्राउंड कदाचित पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये मुंबईचा ग्राउंड होऊ शकतो. बघा याच्यामध्ये बदल होऊ शकतो, पण जर तुमचं वय 22 वर्ष चालू असेल, 25 वर्ष चालू असेल, 26 वर्ष चालू असेल, तर तुम्हाला तयारी करायला काहीच हरकत नाही. आणि अशा एखादा विद्यार्थी असेल ज्याचं वय 30 चालू असेल, ज्याचं 32 चालू असेल, ज्याची शेवटची भरती असेल, आणि तुम्हाला वाटत असेल की आता आमचं सर्वच संपलं, आता आम्ही काहीच करू शकत नाही, पण असं काय नाही मित्रांनो. बघा काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात. ज्यांची शेवटची भरती होती मुंबईची त्यांच्यासाठी सांगतोय बघा, काही गोष्टी नशिबाने आपल्यासाठी नसतात, परंतु याच्यापेक्षाही चांगलं तुमचं काहीतरी होणार हे तर 100% खरं आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही पोलीस होऊ शकले नाही, काहीतरी चांगले होणार 100% आहे. आता एक्झाम्पलसाठी जर आपण बघितलं, कराळे सरांना सर्वांनीच ओळखतात आहे ना, आपले विदर्भातले कराळे सर हे देखील PSI बनता राहून गेले. भरपूर वेळा त्यांनी परीक्षा दिली, परंतु ते क्वालिफाईड नाही झाले. परंतु आज त्यांच्या हातातून हजारो विद्यार्थी पोलीस भरतीला म्हणा, इतर स्पर्धा परीक्षांना म्हणा किंवा PSI ला म्हणा विद्यार्थी झालेत, भरती झालेत. आणि आज त्यांच्या ऑनलाईनमुळे शिकवण्याच्या पद्धतीमुळे अनेक हजारो लोक त्यांना कनेक्ट झालेले आहेत आणि जवळपास ते एक उत्तम प्रकारे पैसे देखील कमवत आहेत आणि नाव देखील होतोय. म्हणजे अशा काही गोष्टी असतात. एक लक्षात ठेवा, फक्त स्पर्धा परीक्षेचा केलेला अभ्यास आणि मैदानचा सराव हे कधीही वाया जात नाही, फक्त त्याचा उपयोग आपल्याला करता यायला पाहिजे. आणि मित्रांनो अशाच पद्धतीने हा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल फटाफट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. जय हिंद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.